या छोट्याशा माहितीपटात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। वास्तवतेचा स्वीकार करून आपण आता बदलायलाच हवं हा आग्रह आहे आणि आपण सारे मिळून ते करू शकू हा विश्वासही आहे। मंडळी, काही दशकांपूर्वी सुंदर निसर्ग, हिरवळ, भरपूर पाणी आणि स्वच्छ हवेच्या निरामय वातावरणात मनुष्य आनंदाने नांदत होता। मानवाच्या वागण्यात नैसर्गिकता होती, श्रमाला प्रतिष्ठा होती, प्रत्येकाला विचार करण्याची प्रवृत्ती होती। झपाट्यानं जग बदलायला लागलं। स्पर्धा, ताण आणि आज आत्ता ताबडतोब यश हवं म्हणून सारे पळायला लागले। पैसा हेच सर्वस्व मानायला लागले। भौतिकतेच्या विळख्यात सापडले। जे सोपं ते आपलं म्हणायला लागले। परिणामांची पर्वा न करता निसर्गाचा ऱ्हास करायला लागले। विज्ञानानं मानवाच्या कल्याणाकरिता अनेक शोध बहाल केले, मात्र मानवानं या कल्याणकारी शोधाचा विकृत असा वापर करून वसुंधरेलाच वेठीला धरलाय। मुक्या प्राण्यांचीही यातून सुटका नव्हतीच। प्लास्टिकचा शोध ही विज्ञानाची कमाल आहे। या शोधाचंच एक अपत्य म्हणजे कॅरी बॅग्स। रोजचं दूध, औषधं, फळं, मिठाई, भाजीपाला, कपडे, किराणा, अगदी प्रत्येक गोष्टीसाठी सहजपणे उपलब्ध असलेली ही कॅरी बॅग। काय करतो बरं आपण या कॅरी बॅगचं? कागद, कपडे, लोखंड किंवा तत्सम वस्तूंना भंगार, रद्दी म्हणून विकल्यानंतरही पुनर्निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होतो। मात्र पातळ कॅरी बॅग नष्टही होत नाहीत किंवा पुन्हा उपयोगीही पडत नाहीत। मग काय बरं होतं याचं? भिरभिरत इकडं तिकडं उडून जातात आणि आपल्या गावातील नाल्या गटारीमध्ये कचऱ्याच्या रूपात जमा होत राहतात। त्यामुळे गटारी तुंबतात, त्यातील घाणेरडं पाणी वाट रोखल्यानं रस्त्यावर वाहू लागतं। भयंकर अनारोग्याची ती सुरुवातच असते। यामुळे डास, चिलटांची उत्पत्ती आणि जंतू संसर्गाची लागण सहजच होऊ लागते। साथीचे रोग फैलावणारे रोगजंतू यामुळे उत्तम पोसले जातात। किरकोळ दिसणाऱ्या या बॅगांमुळे भयानक दुष्परिणाम होतात, परंतु आपण मात्र कळूनही न कळाल्याप्रमाणे घाण पाण्याला वळसा घालून डोळ्यांना झापडे लावून आपल्या मार्गी जात राहतो। 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये याच कॅरीबॅगच्या प्रतापानं जलप्रकोप होऊन कोट्यावधीचं नुकसान झालेलं स्मरण असतानाही आम्ही जागे होत नाही। ठिकठिकाणच्या ओढ्या नाल्यातून या कॅरीबॅगांचा प्रवास होत होत त्या मोठ्या नद्यांपर्यंत पोहोचतात आणि तेथून समुद्रातही। तेथील मासे, बेडूक, कासव आणि असंख्य जलचर या प्राण्यांना ते खाद्यपदार्थ वाटतात। ती खातात आणि अर्थातच कोट्यावधी जलचरांच्या मृत्यूस या कॅरी बॅग कारणीभूत ठरतात। काही कॅरी बॅग्स शहराच्या कचरा कुंडीत टाकल्या जातात, तिथून त्या कचरा डेपोत जातात। सर्वसामान्यपणे घरातील गृहिणी स्वयंपाकघरातील उरलं सुरलं अन्न, भाज्यांच्या साली, देठ, फळांची टरफलं आदी कचरा कॅरी बॅग्समध्ये घालून रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक कचरा कुंडीत टाकतात, ज्या सहजासहजी नीट बांधलेल्या नसतातच। घंटागाडी किंवा सफाई कामगार पोहोचण्याच्या आधीच तिथं रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरं पोहोचतात, ज्यामध्ये गायींची संख्या ही लक्षणीय आहे। अन्नधान्यांच्या लोभानं अन्नपदार्थ भरलेल्या कॅरीबॅगांनाच तोंडात घालतात आणि इथूनच मुक्या जनावरांच्या अनारोग्याला सुरुवात होते। कॅरीबॅगेत अन्न बांधून फेकण्याच्या आपल्या छोट्याशा कृतीचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात हे आपल्याला कळतच नाही, कारण आपण मागे वळून कधी बघतच नाही। परंतु दुर्दैवानं जनावरांवर होणाऱ्या भयंकर दुष्परिणामांची तीच सुरुवात असते। आधीच निसर्गाचा समतोल ढळल्यामुळं हिरव्या चाऱ्याची कमतरता, दुष्काळामुळं पाणी आणि खाद्याची वाणवा यामुळे जनावरांचं कुपोषण झालेलंच असतं। त्यांच्या शरीरात आवश्यक ती खनिज, जीवनसत्व, मीठ आणि इतर पोषक तत्वांची कमतरता असते।
त्यामध्ये अशा प्रकारच्या कॅरी बॅगच्या सेवनानं होणारी हानी ही अपरिमित असते. या कॅरी बॅग्स जनावरांच्या पोटात जातात. रवंथाच्या वेळी त्या पुन्हा तोंडात येत नाहीत किंवा शेणावाटे त्या बाहेरही पडत नाहीत. दिवसेंदिवस पोटातच साठत राहतात. त्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्यास सुरुवात होते. परिणामी अशी जनावरं अशक्त होऊ लागतात. भूक मंदावते. वारंवार पोटफुगी, दुधाच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत घट, जनावराला उठताना आणि बसताना त्रास होतो. त्यांच्या हालचाली मंदावतात. ताप येतो. जननेंद्रियावर परिणाम होऊन जनावरं वांझोटी होणं किंवा हळूहळू अटळ अशा मृत्यूपंथास लागणं हा वेदनादायक प्रवास कॅरी बॅगांच्या सेवनानेच सुरू होतो. मुक्या गायींना झालेला त्रास सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. विशेष म्हणजे जनावरांना असे त्रास होत असतानाही केवळ 1% पशुपालकच जनावरांना वेळेत तज्ज्ञ पशुवैद्याकडे उपचारासाठी नेतात किंवा आवश्यक त्या शस्त्रक्रियाही करून घेतात. अनेक जण अशी जनावरं विकतात. अर्थात मालकाने जबाबदारी झटकली की जनावरांचा मृत्यू हा ठरलेलाच असतो. मात्र या शस्त्रक्रियांच्या दरम्यान आलेले अनुभव अत्यंत धक्कादायक असे. या जनावरांच्या पोटातून 40 किलोग्रॅम पेक्षाही जास्त वजनाच्या कॅरी बॅग्स, रबरी चपला, खिळे, दगड आदी अखाद्य अशा वस्तू काढाव्या लागल्या. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांची दमछाक तर झालीच, पण पोटातील हा लगदा बाहेर पडताना पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा आला. हे सार धूळ वाहताना त्या मुक्या जनावरांचे काय हाल झाले असतील ही कल्पना सुद्धा मनाला क्लेश देऊन जाते. मंडळी, जर असा विचार करूया, 40 किलोग्रॅमची घाण पोटात घेऊन फिरणाऱ्या या मुक्या जनावरांच्या बाबतीत काय काय घडत असेल. यांचा वाली कोण? सजीवांच्या बाबतीत आपण इतके कोरडे कसे राहू शकतो? जनावरांवर उपचार तर करावे लागतातच, पण शस्त्रक्रिया हा त्यांच्यावरील शेवटचा अपरिहार्यतेनं घेतलेला निर्णय असतो. नाईलाजानं ते करावंच लागतं. पण एकदा तरी शांतपणे विचार करूया की ही पाळी जनावरांवर कशामुळे आली. मनुष्य प्राण्यांप्रमाणे जनावरांना काय खावं आणि काय खाऊ नये याचं तारतम्य नसतंच. म्हणूनच ही जनावरं आपण निष्काळजीपणे टाकलेले रबर, खिळे, टोकदार वस्तू, कॅरी बॅग्स अशा अखाद्य वस्तूंचं सेवन करीत राहतात. चरण्यासाठी मोकळी सोडलेली जनावरं अशाच प्रकारे आपला जीव धोक्यात आणतात. प्रसंगी त्यातील खिळे आणि टोकदार वस्तू जनावरांच्या इतर अवयवांनाही इजा करतात. हृदय, पोट, छातीचा पिंजरा इत्यादी ठिकाणी मोठ्या जखमा होऊ शकतात आणि अगणित असंख्य जनावरं मानवाच्या बेपर्वाईमुळे हलाखीच्या परिस्थितीत ढकलली जातात. एकीकडे कृषीप्रधान देश असल्याचा गौरव मानायचा, गायींना 33 कोटी देवांचं निवासस्थान मानून त्यांच्या पूजा करायच्या, त्यांचे सणवार साजरे करायचे आणि दुसरीकडे आपल्याच कृतीनं या पशुधनाची दैनाही आपणच करायची. पूर्णान्न म्हणून दुधाचा आपण स्वीकार करतो. ते दूधही निकस होत आहे. शेती, अन्नधान्य या सर्वांचा विचार करताना आपलाही जीवनस्तर कसा सकस राहणार आहे याची चिंता आज आपण नक्कीच करणार आहोत. अन्यथा भविष्यकाल आपल्यालाही क्षमा करणार नाही हे नक्की. आपण निसर्ग, धरती, मुक्या प्राण्यांना वेठीस धरून आज मनमानी करतोय. उद्याचं काय? पटतंय ना मंडळी? शेतांमध्ये ऊस, कापूस आदी कॅश क्रॉप अधिक प्रमाणात घेतल्यामुळं जनावरांना चारा कमी पडतोय. म्हणून आफ्रिकन टॉल मका, कडवळ, लसूण, यशवंत घास यासारखी चारा पिके जाणीवपूर्वक घेऊया. आपण पशुपालन व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीनं करूया. जनावरांचं संगोपन करीत असताना त्यांच्या शरीर पोषणासाठी दररोज पुरेसा चारा, संतुलित पशुखाद्य, 30 ते 50 ग्रॅम खनिज मिश्रण, 15 ते 30 ग्रॅम मिठाचा वापर अवश्य करूया.
पोटातील जंत आणि शरीरावरील गोचिडांमुळे होणारे कुपोषण टाळण्यासाठी ठराविक कालमर्यादेनं गोठ्यात आणि जनावरांच्या अंगावर योग्य त्या औषधांचा वापर करूया. गायींना माता आणि देवाचा दर्जा देताना त्यांच्या मूलभूत नैसर्गिक जगण्यासाठी अनुकूलता देऊया. आपण आपल्या मनाशी मनःपूर्वक वचन देऊया. मी या भारताचा नागरिक म्हणून शपथ घेतो की मी कॅरी बॅग कधीच्या लोकांना कॅरी बॅग कारण या कॅरी बॅग आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचा नाश करताय. पर्यावरणाला धोका जनावरांच्या जीवाला अशी शपथ घेतो की आजपासून कॅरी बॅगच्या वापराला विरोध करेन. धन्यवाद. मी कॅरी बॅग मध्ये खाद्यपदार्थ घालून त्या कचरा कुंडीमध्ये टाकणार नाही आणि अप्रत्यक्षपणे गोमातेच्या जीवाला धोका निर्माण करणार नाही. धन्यवाद. कॅरी बॅग टाळूया, गोमाता आणि धरणी मातेला वाचूया. आणि हो, हे सारं आपणच करू शकतो यावर विश्वास ठेवूया. कारण केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हेच सत्य आहे. जागो तपसे सवेरा. मग करूया ना शुभ संकल्पाची पूर्तता. निश्चित करूया. आम्हालाही तुमच्यावर विश्वास आहे.